आमची महापालिका सुद्धा राज्यामध्ये एक नंबरनं चालणार हा विश्वास या निमित्तानं मला वाटतोय। आणि म्हणून एक चांगलं काम आपल्याकडनं घडावं आणि याच्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद देणं गरजेचं आहे। विकास हा झालेला आहे, किती झाला आहे हे सांगून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही। निश्चितपणे या शहराचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला आहे, पण शहरच एवढं वाढतंय आणि इथल्या अपेक्षा आमच्या एवढ्या वाढलेल्या आहेत की जे झालं याच्यामध्ये आम्ही समाधान मानण्याचं काही कारण नाही। आणखीन जास्तीचा विकास, आणखीन जास्तीच्या सुखसोयी, आणखीन जास्तीच्या सोयी आमच्या शहरासाठी कशा पद्धतीने होतील याबद्दलची अपेक्षा मतदारामध्ये असणं हे साहजिक आहे। आणि तुमचा हा जाहीरनामा, तुम्ही दिलेले शब्द हे निश्चितपणे त्यांच्या भावी काळातल्या अपेक्षा ह्या पूर्ण करेल हा विश्वास मला या माध्यमातून या ठिकाणी वाटतोय। आणि हे काम तुम्हाला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे। या 70 मधले जे काही लोक उद्या निवडून येणार आहेत तर अधिकाच संख्येने मी आकडेवारीमध्ये मी जाण्याचं काही कारण नाही, पण निश्चितपणाचं स्पष्ट बहुमत आम्हाला काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये मिळेल आणि इथला पहिला महापौर हा काँग्रेसचाच असेल याच्याबद्दल कुणीही तिळमात्र शंका बाळगण्याचं कारण नाही। पण त्या दृष्टिकोनातून सतर्कतेनं येणाऱ्या 8 दिवसामध्ये सर्वांनी काम करणं गरजेचं आहे। काळजी करू नका, विकासाची काळजी करू नका। ज्यांच्याकडे काही नाही ते काहीतरी सांगतायत, आम्ही करून दाखवलंय। आदरणीय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखालची कोणती एक संस्था मला तुम्ही सांगा ती टॉपला आहे, चांगला पारदर्शक कारभार आहे, चांगलं त्याच्यामधनं मोबदला देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून लातूर महापालिकेच्या बद्दल सुद्धा आपल्याला कशा प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही। आणि आम्ही सगळे आहोत ना, केवळ अमित भैयावरती ती जबाबदारी असं मानण्याचं कारण नाही आहे। आम्ही सगळे व्यासपीठावर बसलेले त्या ठिकाणी आहोत आणि मैं हूं ना, आणि म्हणून त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही। निश्चितपणे काम चांगलं होईल, फक्त लोकांना हे सांगा। भाषण ऐकून नेत्यांचं इथून घरी जाऊ नका, उद्यापासून तुम्ही सर्वांना सांगा। आणि प्रत्येकानं अमित देशमुख होऊन, प्रत्येकानं उमेदवार होऊन एकच सांगितलं पाहिजे, जस्ट डोंट वरी, मैं हूं ना। आणि या पद्धतीने हे सगळं आपण करूया, कारण व्यासपीठावर बसलेल्या लोकांमुळेच विकास होतो असं मानणाऱ्यापैकी मी नाही। जोपर्यंत तुमची साथ नसते, हे नेतृत्व दिल्लीला पोहोचलं, पाटील साहेबांच्या रूपाने पोहोचलं, देशमुख साहेबांच्या रूपाने पोहोचलं, राज्यामध्ये त्यांनी काम केलं, त्याचं केवळ त्यांचं एकट्याचं श्रेय नाही। तुम्ही सारे जण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होतात, उभे आहात आणि उभे राहणार आहात भविष्यामध्ये सुद्धा। त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी निर्धास्तपणे काम करू शकलेले आहेत। आणि म्हणून ही घडी फिसकटण्याचं काही कारण नाही, कुठलाही कारभारी बदलण्याची गरज नाही। मराठवाड्यात कारभार